लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. वंदे वंदे, फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है. महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले ह्यांना नतमस्तक करून आज आत्मनिर्भर भारताचा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून निर्धारपूर्वक पाऊल टाकण्यात आले आहे. आणि आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी आपल्या देशाच्या वित्तमंत्री आदरणीय निर्मलाताई सीतारामन यांनी सलग 9 वेळा अर्थसंकल्प मांडला. हा आपला स्वातंत्र्यानंतरचा पहिला विक्रम करणारी महिला म्हणजे निर्मलाताई सीतारामन आहे. आणि मी त्याचबरोबर मंचावर बसलेल्या आणि माझ्या समोर बसलेल्या सखींचं मनपूर्वक अभिनंदन करते की आपण मुंबईला पहिल्यांदा 89 नगरसेवक निवडून देण्यासाठी आपणा सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून 50% महिला मतदार आहात आणि तुम्ही हा आपल्याला भारतीय जनता पार्टीला प्रथम 49 महिला नगरसेविका पहिल्यांदा भाजपच्या मुंबई महानगरपालिकेत आल्या. त्या सर्व नगरसेविकांचं प्रथम मनपूर्वक अभिनंदन करते. आणि त्याचबरोबर आज मुंबई भारतीय जनता पार्टीच्या संयोजिका रितू तावडे ह्यांनी बजेटवरती आपल्या सर्व भगिनींना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल रितू तावडे आणि त्यांच्या सहसंयोजिका सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. भगिनींनो, अर्थसंकल्प आणि बजेट हे आपल्या भगिनींना सोप्या भाषेमध्ये समजावून देण्यासाठी, कारण की गृहिणी ह्यांनी जी केलेली माउथ पब्लिसिटी असते ही चॅनलवाल्यांपेक्षा सर्वात चांगली पब्लिसिटी ही माउथ पब्लिसिटी असते. आणि ह्या माउथ पब्लिसिटीमध्ये मग त्या घरकाम करणाऱ्या महिला असतील किंवा IT सेक्शनमध्ये काम करणाऱ्या असतील किंवा लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिला असतील, ह्यांना आमच्या महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या मार्गदर्शक कांताताई नलावडेजी, त्याचप्रमाणे माझी मैत्रीण माजी प्रदेश अध्यक्ष आणि आमदार उमाताई खापरे यांचं स्वागत करते. तर भगिनींनो, ह्या बजेटमध्ये केंद्राने महाराष्ट्राला काय दिलं हा मोठा प्रश्न आहे. मीडियावाल्यांना मोदीजींनी केलेली चांगली कामं ही कधीच दिसणार नाही, पण 9 वाजेच्या भोंगा काय बोलतो त्याला जास्त पब्लिसिटी मीडियामधनं दिली जाते. म्हणून माझ्या समोर बसलेल्या माझ्या सखींनो, आपल्याला केंद्राने काय दिलं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर मला आनंद होतोय की पहिल्यांदा ह्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय दिलं, तर महाराष्ट्राला डिओल्युशन ऑफ टॅक्सेस मधून महाराष्ट्राला ह्या वर्षी 98,366 कोटी रुपये हे महाराष्ट्राला मिळणार आहे. हे इतिहासामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे. ग्रामीण रस्ते असतील, ग्रीन बिझनेस नेटवर्कसाठी 167 कोटी आणि त्याचबरोबर क्लस्टरसाठी 283 कोटी केंद्राने महाराष्ट्राला दिलेले आहेत. मुलींना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं वसतिगृह म्हणजे हॉस्टेल, केंद्राचं हॉस्टेल हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचं
आपल्या केंद्र शासनाच्या बजेटमध्ये दिलेले आहे. भगिनींनो, आता तुम्ही बघाल तर अगदी 8 वर्षाच्या मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाला डायबिटीस आहे. डायबिटीस आणि कॅन्सरची औषधं आहेत. ही सर्व औषधं टॅक्स मुक्त करण्याचं काम हे आपल्या केंद्राच्या बजेटने केलेलं आहे. ह्याचं सुद्धा आपण अभिनंदन करायला पाहिजे. भगिनींनो, उपसा सिंचनासाठी, कारण शहरी आणि ग्रामीण हा सेतू आहे आणि ह्या सेतूमध्ये मुंबईमध्ये जे पिकतं ते गावामध्ये विकतं आणि त्यामुळे ह्या बजेटला मुंबईसाठी काय दिलेलं आहे तर आपले जे कॉरिडॉर होणार आहेत मुंबई पुणे, मुंबई बेंगलोर, ह्यासाठी भरघोस निधी हा आपल्याला केंद्राने ह्या बजेटमध्ये दिलेला आहे. मानव विकास आणि कौशल्य ज्ञान विकास कार्यक्रमासाठी 313 कोटी रुपये ह्या बजेटमध्ये दिलेले आहेत. आणि खास करून मला सांगावंसं वाटतं, पुणे मुंबई मेट्रो असेल आणि ह्या मेट्रोच्या जाळ्यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये निधीची तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर आपणाला माहिती असेल की बरेच फॉरेनचे लोक ही आपली ट्रीटमेंट घेण्यासाठी भारतात येतात आणि मेडिकल ट्रीटमेंट झाल्यानंतर मेडिकल टुरिझम हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि ह्या मेडिकल टुरिझमसाठी सुद्धा आज आपल्या भारतामध्ये 6 मेडिकल टुरिझम करण्यासाठी ह्या बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. आणि माझ्या भगिनीला लखपती दिदी, आता इकडे हात वरती केले होते, बऱ्याच भगिनी ह्या बचत गटाशी जोडलेल्या आहेत. आपण सगळ्या लाडक्या बहिणी आहोत. मला सांगा किती लाडक्या बहिणी इकडे उपस्थित आहेत? जरा हात तर वरती करा. वा, मग आता लाडक्या बहिणी बरोबर आपण सगळ्या बचत गटामध्ये सुद्धा जोडलेले आहेत आणि बचत गटामध्ये आपल्याला लखपती दिदीची आपल्याला केंद्राकडनं किती पैसे मिळतात? लखपती दिदीला किती जणींना मिळालेले आहेत? 1 लाख रुपये. आणि ह्या बचत गटाच्या माध्यमातून आपण आत्मनिर्भर भारताच्या अंतर्गत आपण आपल्याचं कर्ज घेऊन आपल्या ह्याच्यावरती स्वावलंबी व्हायचंय. आपल्या नेत्या चित्राताई वाघ आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या धडाडीच्या नेत्या चित्राताई वाघ यांचं व्यासपीठावरती स्वागत आहे. तर युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्याला आहे आणि ह्या युवा शक्तीला आपल्याला भारत आजच्या तारखेला 4था नंबर आपला लागलेला आहे. तो 3रा नंबर आणण्यासाठी पूर्ण केंद्र शासनाने ह्या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आणि त्याचं सुद्धा मी केंद्र सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करत आहे. गेल्या 11 वर्षामध्ये आपलं सरकार 2014ला आल्यानंतर निर्मलाताईंनी 9 अर्थसंकल्प मांडले आणि ह्यामध्ये आपल्याला माहिती असेल की ह्या GST मध्ये 350 प्रमुख सुधारणा ह्या बजेटमध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील सुधारणा देशाची गुंतवणूक वाढण्याला प्रोत्साहन देण्याचा हा अर्थसंकल्प आहे आणि हा अर्थसंकल्प तुम्ही लोकांपर्यंत पोचवायचा आहे. आपण छोट्या छोट्या आपल्या विधानसभा वाईज सुद्धा ह्या बजेटवरती आपण डिबेट ठेवायची आहे. त्याचबरोबर महिलांनी महिला मोर्चाचे कार्यक्रम घेऊन हे बजेट आपल्या भगिनींपर्यंत पोचवायचे आहे. मी पुन्हा एकदा रितू तावडे आणि यांच्या पूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि आपणा सर्व भगिनींचं पुनश्च अभिनंदन करते की पहिली महिला महापौर ही भारतीय जनता पार्टीची बनणार आहे आणि त्यासाठी आपण जे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी जे काम केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नारी शक्तीचा
अरे देश का प्रधानमंत्री कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, देश के प्रधानमंत्री कैसे हो. नरेंद्र मोदी जैसे हो. धन्यवाद. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.